कोकणातील हिरव्या टेकड्यांच्या मध्ये एक शांत गाव होतं. त्या गावात रमा नावाची तरुण स्त्री राहायची. तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस संघर्षांनी भरलेला होता. पती आजारी, नोकरी ठिकठिकाणी तुटलेली आणि घरी 2 लहान मुलं. पण तिचं मन मात्र स्वामी समर्थांच्या नावात स्थिर होतं. ती रोज पहाटे उठून स्वामींच्या चित्राला फुलं अर्पण करायची. हात जोडून म्हणायची, स्वामी, मला शक्ती द्या. पण दिवसागणिक तिची समस्या वाढत गेली. कधी कधी तिला वाटायचं, मी किती लढू, पण नंतर मनात एकच आवाज येई, विश्वास ठेव. गावातल्या लोकांना तिची परिस्थिती बघवत नव्हती. काहींनी मदत केली, पण काहींनी टोमणे मारले. रमा मात्र शांत होती. तिला माहिती होतं, स्वामींची परीक्षा आहे ही. एक दिवस ती अत्यंत निराश झाली. तिच्या पतीची तब्येत अचानक खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सांगितले. पैसा मात्र नव्हता. रमा एकटीच मंदिराकडे धावत गेली. तिच्या डोळ्यातून पाण्याचा पूर सुरू होता. ती मूर्तीसमोर कोसळली. हात जोडून आर्त स्वरात म्हणाली, स्वामी, मला सोडू नका. मी थकले आहे. मंदिरात शांतता होती, पण तिच्या मनात वादळ. अचानक मागून कुणाचे शांत पावले ऐकू आली. ती वळून पाहते तो भगवे वेशातील एक तेजस्वी व्यक्ती उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण दया होती. ते म्हणाले, रमा, धीर धार. तुझ्या संघर्षाची फलश्रुती जवळ आहे. तिच्या अंगावर काटा आला. तिला जाणवलं, हे कोणी साधे नाहीत. तिच्या ओठातून शब्दही बाहेर पडले नाहीत. ते पुढे म्हणाले, उद्या सूर्य उगवेल तसा तुझा मार्ग उगवेल. रमाने विचारलं, स्वामी, तुम्ही? उत्तर म्हणून त्यांनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात अपरंपार शांतता होती. क्षणात तिचं मन निवळलं. ते हळूहळू मंदिराच्या बाहेर गेले. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. ती धावत बाहेर आली, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त मंद सुगंध हवेत पसरला होता. तिला निश्चित झालं, स्वामी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक चमत्कार झाला. एक सामाजिक संस्था त्या गावात आली. त्यांनी गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी मोफत उपचार जाहीर केले. डॉक्टरांनी रमाच्या पतीची तपासणी केली. उपचार मोफत करण्याचं त्यांनी ठरवलं. रमा अवाक झाली. तिचे डोळे पुन्हा भिजले, पण यावेळी आनंदाने. तिच्या घरात आलेले संकट जणू विरघळू लागले. तिच्या पतीची तब्येत हळूहळू सुधारू लागली. गावातली लोक म्हणू लागली, रमा, तुझ्यावर देवाची कृपा आहे. स्वामींच्या स्मरणाने रमाच्या आयुष्यात प्रकाश येत होता. तिने मिळालेल्या संधीचा उपयोग करून नवी नोकरी सुरू केली. थोडे थोडे पैसे जमवायला लागली. घरात पुन्हा हसू येऊ लागलं. मुलंही उजळून गेली. रमा रोज मंदिरात जाऊ लागली. स्वामींच्या समोर बसून शांतपणे नामस्मरण करायची. एक दिवस तिने प्रार्थना केली, स्वामी, आता मला इतरांना मदत करायची आहे. त्या क्षणी मंदिरातील दीप तेजोमय झाला. जणू तिच्या संकल्पाला स्वामींनी मान्यता दिली. रमाने गावात गरिबांसाठी भोजन सुरू केले. कोणी अडचणीत असलं तर ती त्यांच्या मदतीला धावून पोहोचायची. लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं तिला आवडू लागलं. गावात तिला आशीर्वादाची आई म्हणू लागले. रमा मात्र म्हणायची, माझं काही नाही, स्वामींची कृपा आहे. एके संध्याकाळी ती पुन्हा मंदिरात बसली होती. शांतता होती, फक्त दिव्याचा प्रकाश मंद लहरी दाखवत होता. तिला अचानक तो पहाटेचा स्पर्श पुन्हा जाणवला. तिने डोळे मिटले आणि मनात आवाज उमटला, रमा, तू स्वतःला उचललं म्हणून आम्ही तुला उचललं. तिच्या अंगभर शहारा पसरला. ती मनातून म्हणाली, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं. आणि त्या दिवशी तिला जाणवलं, आशीर्वाद म्हणजे पैसे नाहीत. आशीर्वाद म्हणजे संकटांतही मनाची ताकद. गावात रमाच्या सेवेमुळे आनंद वाढला. तिचं घर आता फक्त तिचं नव्हतं, ते स्वामींचं स्थान झालं. जो कोणी दुःखात असेल तो रमाकडे येई. ती त्यांना धीर देई आणि स्वामींचे अनुभव सांगत असे. लोक म्हणू लागले, रमाच्या घरी स्वामींची पाऊलं आहेत. काळ पुढे सरकत गेला. रमानं स्वामींच्या शिकवणीने आपलं आयुष्य उजळवलं. ती म्हणायची, स्वामी चमत्कार करतात, पण आधी मन बदलतात. आणि हीच शिकवण गावामध्ये पसरत गेली. आजही रमाचं घर शांततेने भरलेलं आहे. तिच्या घराचा दिवा कधीच विझत नाही. आणि म्हणतात, रमाच्या घराजवळून गेलं की हलका सुगंध येतो. कारण तिथे स्वामींचं अस्तित्व कायम असतं.
आज तू ज्या शांततेत जगतोस ती शांतता तुला वेदनांनी दिली आहे. हे तुझं पराभव नाही, हे तुझं उत्थान आहे. तू आता लोकांवर विसंबत नाहीस, कारण आता तुझा आधार देव आहे. ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांच्याकडून तक्रार नाही, कारण त्यांनी दिलेल्या वेदनांमधूनच तू आध्यात्मिकदृष्ट्या जागृत झाला आहेस. आता तू प्रत्येक घटना देवाच्या लिहिलेल्या कथेचा भाग म्हणून स्वीकारतोस. लोकांनी तुझी साथ सोडली, पण देवाने तुझा हात धरला आणि हा हात कधीच सुटणार नाही. पहिलं सत्य असं की मनातल्या जखमा कुणालाही दिसत नाहीत, आणि ज्या लोकांना आपण आपलं समजत होतो तेच पहिल्यांदा वळून निघून जातात. आपण कोणाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहोत हे ते आपली गैरहजेरी दाखवून देतात. जगात प्रत्येक जण स्वतःला इतका व्यस्त दाखवतो की जणू काही आपली वेदना समजून घेण्यासाठी क्षणभर थांबणं त्यांना फार मोठं ओझं वाटतं. पण हेही तितकंच खरं की लोक ज्या वेदनांवर हसतात त्या वेदनांनीच आपण आतून तुटत जातो. जेव्हा विश्वास ठेवलेले लोक मुखवटे घालून वागतात तेव्हा आपण स्वतःलाच विचारत बसतो की चूक त्यांच्यामध्ये आहे की आपणच जास्त प्रेम केलं. कोणाला धरून ठेवण्याचा प्रयत्नही न करता जे बाहेर होऊन जातात ते कधीच आपले नव्हते हे आता कळायला लागलं आहे. लोकांच्या खोट्या काळजीमागचा फायदा काय आहे हे समजायला आता वेळ लागत नाही, कारण प्रत्येक वाक्याच्या मागं दडलेला हिशोब आता स्पष्ट दिसतो. आयुष्याने इतके धक्के दिले की आता कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. आणि खरं सांगायचं तर आता मनातलं सांगावंसही वाटत नाही, कारण ऐकणाऱ्यांपेक्षा अनुभव घेतलेलं मनच जास्त खरं ठरतं. कधी कधी आपण ज्या लोकांसाठी रात्रभर जागतो ते लोक आपल्यासाठी 1 मिनिटही काढत नाहीत, इतकी मोठी विषमता नात्यांमध्ये असते. त्यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांनी आपण किती वेळा स्वतःलाच फसवलं आहे हे आता समजतं. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधण्याचा प्रयत्न करणे हीच सर्वात मोठी चूक होती, कारण लोकांना जर आपण महत्त्वाचे असतो तर ते आपल्याला शोधले असते. पण ते शोधत नाहीत, कारण ते इच्छाच करत नाहीत. मनातून तुटणं, तुकडे तुकडे होणं आणि त्या तुकड्यांना परत एकत्र जोडण्याचा प्रयत्न यात आपण थकत जातो. आज जे हसून बोलतात ते उद्या नजरेशी नजर मिळवणारही नसतात. नाती इतकी पातळ का झाली आहेत हे कधी समजलंच नाही. लोक आपला वापर करून पुढे निघून जातात आणि आपण मात्र त्यांच्या आठवणींच्या धाग्यात गुंतून राहतो. किती वेळा वाटलं की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, पण तसं कधी होतच नाही. आता जसं एखादं पान हळूहळू झाडापासून वेगळं होतं तसं आपणही लोकांच्या आयुष्यातून आपोआप सुटत जातो आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. एवढं तुटूनही मन अजूनही प्रेम शोधतं हीच सर्वात विचित्र गोष्ट आहे. बराच काळ आपण हसू चेहऱ्यावर ठेवून जगलो, पण आतून आपण किती ढासळलो होतो ते फक्त आपल्यालाच माहीत होतं. लोकांना आपलं हसणं आवडतं, पण आपले अश्रू मात्र त्यांना भार वाटतात. किती वेळा आपण स्वतःलाच समजावत बसलो की हे लोक बदलतील, पण बदललं फक्त आपलं आयुष्य आणि आपलं मन. एक एक करून नाती हातातून निसटत गेली आणि आपण फक्त बघत राहिलो. आता एखाद्या माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याच्या शांततेतले खरे अर्थ समजायला लागले आहेत. जे दूर जातात त्यांच्या पावलांचा आवाज आपल्याला आधीच ऐकू येतो. लोकांच्या खोट्या गोड बोलण्याच्या मागे लपलेली कडवटपणा आता ओळखता येते, कारण अनुभव शिकवत जातो. पूर्वी ज्या गोष्टींसाठी आपण रडायचो त्या आता फक्त हसू आणतात, आणि ज्या लोकांना धरून ठेवण्यासाठी आपण धडपडलो ते आज आपला चेहरा पाहायलाही तयार नाहीत. अशा अनुभवांनंतर कोणावर विश्वास ठेवावा याचा प्रश्नच पडतो. आयुष्य इतकं शिकवतं की मन कणखर होतं. किती वेळा आपण तुटलो, उभं राहिलो, पुन्हा तुटलो आणि परत उभं राहिलो. पण प्रत्येक वेळी तुटताना जखम खोल होत गेली. लोकांची नजर आपल्याकडे कशी बदलते हे पाहून मन सुन्न झाल्यासारखं होतं. जेव्हा त्यांना आपल्याकडून काही मिळतं तेव्हा ते तडफडून जवळ येतात, आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते पळून जातात. अशा दुनियेत स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच मोठं शौर्य आहे. किती वेळा नाईलाजाने आपण तेच लोक स्वीकारले ज्यांनी आपली किंमत कधीच मानली नाही. पण आता इतका बदललो आहोत की कुणाचं बनावटी प्रेमही सहज ओळखतो, आणि कधी कधी एकटं राहणंच जास्त शांतता देतं हेही समजलं आहे. लोकांच्या खोट्या अपेक्षांनी आपण किती वेळा तुटलो हे मोजणंही आता थांबलं आहे.
जेव्हा लोक आपल्याला त्यांच्या गरजेनुसार वापरतात तेव्हा त्यांना ते नातं वाटतं, पण आपण काही अपेक्षा ठेवल्या की ते नातं ताटातूट होतं. किती विचित्र आहे ना. प्रेम देणारा कायम मूर्ख ठरतो आणि स्वार्थीच सगळ्यात शहाणा ठरतो. पण हळूहळू आपणही शिकायला लागतो की आपली किंमत स्वतःलाच दाखवावी लागते. आता कुणासाठी अतोनात मेहनत करावी असं वाटतच नाही. आधी जे मनावर घेत होतो ते आता हसून सोडून देतो. कारण आयुष्याने शिकवले, लोकांनी दिलेला धक्का कधीच विसरू नये. कधी कधी वाटतं की आपण दिलेलं प्रेम कोणाच्या तरी मनात तरी टिकत असेल का. पण हेही खरं आहे की लोक प्रेम देण्यापेक्षा प्रेम घेण्यात जास्त रस दाखवतात. आपण त्यांच्यासाठी तळमळलो तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. ते आपल्या जागी दुसऱ्यांना सहजपणे स्थान देतात आणि आपण मात्र त्यांच्या स्मृतीत अडकून राहतो. आता मनाला इतकं समजावलं आहे की त्या ठिकाणी परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. जे ठिकाण दुखवतं ते सोडून जाणंच योग्य असतं. आयुष्य एक कटू शिक्षक आहे, पण शिकवण नेहमी खरी देते. एखाद्या व्यक्तीकडून "मला वेळ नाही" हे उत्तर जेव्हा वारंवार ऐकू येतं तेव्हा त्याचा अर्थ माणूस बदलला असतो. जिथे एकेकाळी वेळ काढला जात होता तिथे आता बहाणे दिसू लागतात आणि आपण अशा बहाण्यांना सवयीने स्वीकारत जातो. पण आता ते सगळं थांबवायला लागलं आहे. कारण स्वतःचा आदर करणं शिकायला लागलं आहे. कोणीही आपल्या मनावर, भावनांवर चालू नये यासाठी कधी कधी स्वतःलाच कठोर बनावं लागतं. आणि आपण तेच करत आहोत. लोकांच्या चेहऱ्यावरचा खोटा हसरा वर आता स्पष्ट दिसतो. ते हसतात, बोलतात, पण मनात काय आहे हे त्यांच्या डोळ्यांत दिसतं. ते आपल्याला टाळतात, हरवतात, विसरतात आणि आपण मात्र त्यांच्या आठवणीत तडफडत राहतो. पण आता तेही थांबायला लागलं आहे. कारण आपण जाणलं आहे की ज्यांना आपली किंमत माहीत नाही त्यांच्यासाठी स्वतःला तोडून देणं हा मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा आता करायचा नाही. एकटं राहण्याची सवय लागली आहे आणि कधी कधी ती शांतता जास्त प्रिय वाटते. लोकांचं नाटक, खोटेपणा, बनाव, बोलून दाखवलेलं प्रेम, मागच्या बाजूला केलेला विश्वासघात, या सगळ्यापासून दूर राहणं हेच खरं सुख आहे. जे मनाला दुखवतं त्यापासून लांब जाणं हीच खरी प्रार्थना झाली आहे. आणि आता त्यातच समाधान आहे. आता मनामध्ये एवढी ताकद आली आहे की जे लोक आपला फायदा घेऊन पुढे निघून जातात त्यांच्याकडे परत वळून पाहावंसही वाटत नाही. आयुष्य पुढे चालतं आणि आपणही त्यात स्वतःला सावरत राहतो. जखमा आता जरी भरल्या नसल्या तरी मनात ठाम आहे की आता कुणाला स्वतःचं मन देणं आधीच्या सारखं सोपं नाही. आता शांतता प्रिय आहे, एकांत प्रिय आहे आणि स्वतःचं अस्तित्व जपणं सर्वात महत्त्वाचं आहे. देव म्हणतो, मनातील वेदना जपून ठेवू नको, त्या मला सांग, कारण मीच एकटा असा आहे जो तुझ्या वेदनांची खोली मोजू शकतो. तू ज्यांना सांगतोस ते फक्त शब्द ऐकतात, पण मी तुझ्या आत्म्याचा आवाज ऐकतो. जीवनाच्या रस्त्यावर चालताना जेव्हा मन थाकते, तेव्हा तू स्वतःलाच सांत्वन देऊ लागतोस, पण लक्षात ठेव, आत्म्याला स्वतःच्या खांद्यावर रडायची सवय लावू नको. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवून दुःख मोकळं करतोस, ते कधी कधी तुझ्यासाठी खूप व्यस्त निघतात, व्यस्त नसतात तरीही व्यस्त असल्याचं दाखवतात. मनाला हे माहीत असतं, पण हृदय मानत नाही. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधत बसलो की आपणच हरवतो आणि आपली किंमतच कमी होत जाते. देव म्हणतो, जेव्हा कोणी तुला आपल्या आयुष्यातून दूर करतं, तेव्हा ते तुझ्यासाठी शिक्षा नसते, ते त्यांचं सत्य असतं ज्याचा तू उलगडा केला नाहीस. म्हणूनच प्रत्येक नातं सुंदर वाटतं म्हणून खरं असतं असं नाही. काहींच्या मनात जितका प्रकाश दिसतो तितकाच अंधार लपलेला असतो. काहींचे दाखवायचे दात गोड असतात पण चावायचे दात धारदार. जग असंच आहे, माणसं बाहेरून सुवर्णमूर्ती, आतून रिकामी. जीवनात असा क्षण येतो जेव्हा आपण म्हणतो, यावेळी तरी कोणी खरं असेल, पण जेव्हा संधी दिली की त्याच क्षणी फसवणूक एखाद्या चोरासारखी आपल्या आत्म्यात शिरते. मग ते जखमा देणारे लोक आपल्यापेक्षा सुखात असतात आणि आपण त्या जखमांच्या वेदनापेक्षा त्यांच्या खोट्या प्रेमाने जास्त जळत राहतो. देव म्हणतो, तू जखमा बरी करू शकतोस, पण खोटं प्रेम आत्म्यावर काळ कायमचं उमटवून जातं. खूप जवळून तू जग पाहिलं आहेस, म्हणूनच आता तू थकत चालला आहेस.
लोकांच्या स्वभावाने, त्यांच्या बदलत्या चेहऱ्यांनी, त्यांच्या खोट्या भावनांनी तू इतका त्रासलास की आता स्वतःचे दरवाजे बंद ठेवणं तुला सहज वाटतं. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, श्वास हळू घे, आतल्या गोंधळाकडे शांतपणे पहा. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला आज कठीण वाटतंय, कारण अपेक्षा जास्त आहेत, उत्तरं कमी दिसत आहेत, प्रश्न एकामागोमाग एक उभे राहिले आहेत, मन थकलं आहे. पण लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. देव उत्तर देताना घाई करत नाही, कारण त्याला तुला घडवायचं असतं. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. हा तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आहे. हा तुझ्या विश्वासाची परीक्षा आहे. हा तुझ्या आत्मबळाची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जो शांत राहतो, जो तक्रार न करता पुढे चालत राहतो, जो प्रत्येक श्वासात देवाचं नाव घेतो, तोच पुढे उजेड पाहतो. बाळा लक्षात ठेव, अंधार कधीच कायमचा नसतो. तो उजेडाची किंमत शिकवायला येतो. दुःख कधीच विनाकारण नसतं, ते माणसाला आतून मजबूत करायला येतं. अश्रू कधीच वाया जात नाहीत, ते देवाच्या दारात साठवले जातात. तू जे सहन करते आहेस ते कुणालाच दिसत नाही, म्हणून तुला एकट वाटतं. पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाजवळ आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूजवळ आहे, तुझ्या प्रत्येक न बोललेल्या वेदनेजवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे. ना तू सगळ्यांसाठी करतेस, पण तुझ्यासाठी कुणीच नाही असं तुला वाटतं. तू थकतेस तरीही हसतेस, तू रडतेस तरीही कुणाला दिसू देत नाहीस. पण बाळा, एक लक्षात ठेव, जे डोळ्यांना दिसत नाही तेच देवाचं काम असतं. मी तुझ्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे. तू रोज माझं नाव घेतेस, पण तुला वाटतं काही बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण तो आतून सुरू होतो. आधी मन मजबूत होतं, मग परिस्थिती बदलते. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला धन्यवाद द्यायला शिकवतील. कारण प्रत्येक दुःखात एक धडा असतो, आणि प्रत्येक धडा तुला पुढे नेण्यासाठी असतो. मी तुला कधीही कमकुवत केलं नाही, मी तुला संयमी केलं आहे, कारण संयम असलेला माणूसच आयुष्य जिंकतो. बाळा, लोक तुला दुर्लक्ष करतील, तुझ्या कष्टांची किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेव, देव कधीही दुर्लक्ष करत नाही. तू रात्री शांतपणे रडतेस तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझं मन शांत करतो, पण तू मला पाहत नाहीस म्हणून तुला वाटतं तू एकटी आहेस. नाही बाळा, तू कधीच एकटी नव्हतीस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. तू ज्या वाटेवर अडखळतेस तिथेच मी तुला उचलतो, पण तू घाईत असतेस म्हणून ते लक्षात येत नाही. बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही, आयुष्य म्हणजे सहनशीलता शिकवणारा प्रवास आहे, आणि या प्रवासात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अर्ध्यात सोडत नाही. तू तुला कमी लेखू नकोस, कारण तू जे सहन केलं आहेस ते प्रत्येकाला जमणार नाही. तुझी शांतता तुझी ताकद आहे, तुझं सहन करणं तुझं शस्त्र आहे, आणि तुझा विश्वास माझा आधार आहे. तू आज जिथे आहेस तिथूनच तुझा उज्ज्वल उद्याचा मार्ग सुरू होतो. म्हणून मागे पाहून रडू नकोस, पुढे पाहून घाबरू नकोस. वर्तमानात माझं नाव घे आणि शांतपणे चालत राहा. मी तुझ्या नशिबावर सही केली आहे, पण ती सही योग्य वेळी दिसेल. तोपर्यंत तुझं मन स्वच्छ ठेव, कुणाला वाईट बोलू नकोस, कुणाचा द्वेष करू नकोस, कारण देव त्याचं ओझं स्वतः घेतो. तू फक्त चांगुलपणा जप. बाळा, एक दिवस असा येईल की तुला वाटेल हे सगळं मीच सहन केलं होतं, आणि त्याच दिवशी तुला माझी खरी ओळख होईल. कारण देव जेव्हा मदत करतो तेव्हा गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलतो. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या श्वासात आहे, आणि जोपर्यंत तू माझं नाव घेतेस तोपर्यंत तुला कुठलीही भीती नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, डोळे मिट, आणि माझं नाव घे. तू खूप दिवसांपासून मनात सगळं साठवून ठेवतेस, कुणाला सांगत नाहीस, कुणावर ओझं टाकत नाहीस. पण बाळा, मनावरचं ओझं सगळ्यात जड असतं. मला माहीत आहे, तू थकली आहेस, तरीही तू चालते आहेस. तू हरली नाहीस, कारण जो चालत राहतो तोच जिंकतो. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती तुझी शेवटची अवस्था नाही, ही फक्त एक थांबलेली वेळ आहे. मी तुझ्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहे, पण तू घाई करतेस. उत्तर लगेच हवं असतं, बदल लगेच हवा असतो, पण देवाचं काम लगेच दिसत नाही, ते खोलवर घडतं. बाळा, तू जे सहन करतेस ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे, प्रत्येक वेदनेची किंमत मी ठरवलेली आहे. तू लोकांकडून अपेक्षा करतेस आणि तिथेच तू दुखावतेस, कारण माणसं बदलतात पण देव बदलत नाही. तू आज एकटी वाटतेस, कारण मी तुला मजबूत करत आहे. गर्दीत कमजोर माणूसही चालतो,
पण एकटेपणातच खरा विश्वास तयार होतो. बाळा, तुझी शांतता ही तुझी ताकद आहे. तुझं सहन करणं ही तुझी साधना आहे. आणि तुझा विश्वास ही माझी पूजा आहे. काही वेळा तुला वाटेल मी खूप प्रार्थना करते, तरीही काहीच घडत नाही. पण लक्षात ठेव, उत्तर येतं. पण ते आधी मनात येतं, मग आयुष्यात उतरता. तू मन शांत ठेव, माझ्यावर सोड. मी तुझ्या आयुष्याची दोरी हातात घेतली आहे. तू फक्त चाल. अडखळलीस तर मी उचलतो, थांबलीस तर मी थांबतो, रडलीस तर मी ऐकतो, पण तुला कधीही सोडत नाही. बाळा, लोक तुझ्या संयमाचा गैरफायदा घेतील. लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतील. पण त्यांना माहीत नाही तू देवाच्या हातात घडते आहेस. आणि देव जे घडवतो ते मजबूत असतं. आज जे तुला मिळालं नाही ते तुला नक्की मिळेल, पण योग्य वेळी. कारण देव कधी उशीर करत नाही. देव फक्त योग्य वेळ पाहतो. तू आज फक्त एवढंच कर. मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष करू नकोस, कुणाला वाईट बोलू नकोस. कारण तुझं मन जितकं हलकं तितकं माझं काम सोपं. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि कायमच. माझं नाव घे आणि निश्चिंत हो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थांब जरा, श्वास घे, मन शांत कर, डोळे मिट आणि माझं नाव मनात घे. कारण तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकतेस तेव्हा मी तुला उचलतो, जेव्हा रडतेस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. पण तू मला ओळखत नाहीस म्हणून तुला वाटतं मी दूर आहे. खरं सांगू बाळा, मी कधीच दूर नव्हतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी आहे. पण तू घाबरतेस, काळजी करतेस, भविष्याचा विचार करून स्वतःला थकवतेस आणि मग म्हणतेस स्वामी काहीच बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो पण देवाच्या वेळेवर होत असतो. तू आज जे सहन करतेस ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. तुझं मन जे आज प्रश्न विचारतंय तेच मन उद्या माझ्या चरणी शांत बसेल. तू फक्त एवढंच कर, आज माझ्यावर विश्वास ठेव. लोक तुला समजून घेणार नाहीत. काही लोक तुझ्या प्रगतीवर हसतील, काही लोक तुझ्या संयमाला कमजोरी समजतील. पण लक्षात ठेव बाळा, मी ज्याला घडवतो त्याला आधी एकट करतो. कारण गर्दीत देवाचा आवाज ऐकू येत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी शिक्षा नाहीत, त्या परीक्षा आहेत. आणि जो या परीक्षेत संयम ठेवतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, तुला वाटतं तुझी भक्ती कमी आहे म्हणून तुला फळ मिळत नाही. नाही बाळा, तुझी भक्ती शांत आहे म्हणून ती खोल आहे. गोंगाट करणारी भक्ती पटकन दिसते पण शांत भक्ती थेट हृदयाला स्पर्श करते. तू रोज माझं नाव घेतेस ते पुरेसं आहे. तू मला बोलावतेस ते पुरेसं आहे. उरलेलं काम माझं आहे. तुला फक्त तुझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. कुणाचा द्वेष नको, कुणाचा हेवा नको, कारण हे सगळं ओझं तुलाच जड जातं. मी तुझ्या नशिबावर काम करतोय पण तू मनावर ताण घेऊ नकोस. आज जे तुला मिळालं नाही ते उद्या तुला योग्य वेळी मिळेल. कारण देव कधी उशीर करत नाही, देव फक्त योग्य वेळ पाहतो. बाळा, तुला कधी कधी वाटेल मी प्रार्थना करते पण उत्तर मिळत नाही. पण लक्षात ठेव, उत्तर शांततेत मिळतं, आवाजात नाही. तू थांब, थोडा वेळ दे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी कसं तुझ्या आयुष्यात मार्ग काढतो. अंधारातून प्रकाश येतो तेव्हा डोळे हळूहळू सवय करतात, तसेच दुःखातून सुख येताना थोडा संयम लागतो पण तो सुख कायमचं असतं. बाळा, तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथेही माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जे दुखतंय ते मला माहीत आहे, तुला जे सांगता येत नाही तेही मला कळतं. म्हणून घाबरू नकोस. तुझं आयुष्य तुझ्यापुरतं नाही, ते कुणासाठी तरी प्रेरणा ठरणार आहे. तू जे सहन करतेस ते उद्या कुणाला तरी जगण्याची ताकद देणार आहे. म्हणून हार मानू नकोस. थकलीस तर थांब पण मागे वळू नकोस, कारण मागे फक्त प्रश्न आहेत, पुढे उत्तर आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत पोहोचवणारा मी आहे. स्वामी समर्थ माझं नाव घे आणि चालत राहा. मी आहे ना तुझ्यासोबत, आजही, उद्याही आणि कायमच. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा ऐक माझं बोलणं आणि मन स्थिर ठेव. आज तुझ्या मनात खूप विचार आहेत. काल घडलेलं विसरता येत नाही, उद्याची चिंता सुटत नाही. त्यामुळे आजचा क्षण हातातून निसटतो आहे. तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कमकुवत नाहीस, तू थकली आहेस. आणि थकणं हे पाप नाही. सतत मजबूत राहणं माणसाच्या हातात नसतं, पण पुन्हा उभं राहणं हे मात्र तुझ्या हातात आहे. देव प्रत्येकाला आयुष्यात थांबवतो, कारण धावत असताना माणूस स्वतःला विसरतो, थांबल्यावरच आत्मा बोलू लागतो. तू आज ज्या शांततेचा शोध घेते आहेस ती बाहेर नाही, ती तुझ्याच आत आहे. पण ती ऐकण्यासाठी मन शांत असावं लागतं. म्हणूनच मी तुला थांबायला सांगतो आहे. तुझ्या आयुष्यात आलेली माणसं, तुझ्यावर झालेले अन्याय, तुझ्या मनात साठलेली वेदना, हे सगळं मी पाहतो आहे. काहीच व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव तुला शिकवतो आहे. कधी संयम, कधी मुकपणा, कधी आत्मसन्मान, कधी स्वतःवर प्रेम. जे निघून गेलं त्याला धरून ठेवू नकोस, जे राहिलं त्याची किंमत ओळख. कारण देव कधीच रिकाम्या हाताने काही काढून घेत नाही.
तो काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. तू रडलीस म्हणून तू हरलीस असं नाही. तू सहन केलंस म्हणून तू कमजोर नाहीस. तुझी शांतता हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तू उत्तर मागणं सोडशील तेव्हा उत्तर आपोआप तुझ्यापर्यंत येईल. जेव्हा तू तक्रार थांबवशील तेव्हा मार्ग दिसू लागेल. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा जगाचं मत महत्त्वाचं वाटणार नाही. लक्षात ठेव बाळा, तुझं आयुष्य फक्त संघर्षासाठी नाही, ते प्रकाशासाठी आहे, प्रेमासाठी आहे, शांततेसाठी आहे. आणि त्या सगळ्यापर्यंत पोहोचायचा रस्ता हा संयमातूनच जातो. मी तुझ्या पाठीशी आहे, आज आहे, उद्या आहे आणि कायम आहे. तू फक्त चालत राहा, शांतपणे, विश्वासाने, देवाचं नाव घेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा शांत बस आणि मनात उठणाऱ्या प्रत्येक विचाराला जाऊ दे. आज तुला वाटतंय की तुझं आयुष्य एका जागी अडकलं आहे. प्रयत्न करूनही काही बदलत नाही असं वाटतंय. दिवस जात आहेत पण समाधान येत नाही. लोक बोलतात पण समजून घेत नाहीत. जवळचे दूर झाले आहेत, विश्वास तुटला आहे, मनात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत. अशा वेळी माणूस स्वतःशीच लढत असतो. पण लक्षात ठेव बाळा, ही लढाई तुझ्या विरोधात नाही, ही लढाई तुला घडवण्यासाठी आहे. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती उद्या तुझं सामर्थ्य बनेल. आज जे अश्रू गळतात ते उद्या तुझ्या डोळ्यांत तेज आणतील. देव कधीच कुणालाही कमकुवत बनवत नाही. तो आधी मोडतो, मग नव्याने मजबूत घडवतो. तू तुटलीस असं तुला वाटतंय, पण खरं सांगू का, तू बदलते आहेस. जुनं आवरण गळत आहे, नवीन शक्ती जन्म घेत आहे. म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे, म्हणूनच आज शांत झोप लागत नाही, म्हणूनच आज कोणाच्याच शब्दांनी समाधान मिळत नाही. कारण तुझा आत्मा मोठं होतो आहे. बाळा लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा येतं, पण जे उशिरा येतं ते खोल रुजलेलं असतं. तुझ्या आयुष्याची मुळे खोल जात आहेत, म्हणून वर अजून फुलं दिसत नाहीत. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू जे सहन केलंस ते सोपं नव्हतं. तू जे गप्प राहिलीस ते भ्याडपण नव्हतं, ते समजूतदारपण होतं. तू जे माफ केलंस ते कमजोरी नव्हतं, ते तुझं मोठेपण होतं. पण आता स्वतःला विसरू नकोस. स्वतःच्या मनाचा आवाज ऐक, स्वतःला वेळ दे, स्वतःवर प्रेम कर. कारण जे स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांनाच देव पुढे घेऊन जातो. लोक तुझ्या शांततेचा गैरसमज करतील, लोक तुझ्या सहनशीलतेचा फायदा घेतील, पण तू सत्यावर चालत राहा. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. आज नाही तर उद्या, लगेच नाही तर योग्य वेळी. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुला जे हवं आहे ते तुला मिळेल, पण त्याआधी तुला जे हवं आहे त्यासाठी पात्र व्हावं लागेल. म्हणूनच आज तुझी परीक्षा आहे, म्हणूनच आज तुला थांबवलं आहे. धावणाऱ्याला थांबवणं हेच तर देवाचं काम आहे. कारण थांबल्यावरच दिशा समजते, थांबल्यावरच खरं ध्येय दिसतं, थांबल्यावरच मन शांत होतं आणि शांत मनातच देव बोलतो. तू एकटी नाहीस बाळा. तुला जरी आज तसं वाटत असलं तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. तू फक्त विश्वास सोडू नकोस. चालत राहा, हळूहळू, पण थांबू नकोस. कारण तुझ्यासाठी जो उजेड ठेवला आहे तो फार मोठा आहे आणि त्या उजेडापर्यंत पोहोचण्यासाठी ही रात्र आवश्यक आहे.